ब्रेकनंतर स्वागत। राज्यभरात कमालीची उत्सुकता निर्माण केलेल्या आणि राजकीय घडामोडी राज्यभराने पाहिलेल्या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता समोर आलेला आहे आणि हा निकाल अतिशय चक्रावून टाकणारा आहे। नाशिकमध्ये गोकुळ गीते जे अपक्ष उमेदवार होते त्यांचा विजय झालाय, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडेंचा पराभव झाला। याची कारण थेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, धक्कादायक निकाल आहे, नेमकी काय कारण असू शकतात? प्रियंका, कारणांच्या बाबत जर नंतर बोललं नंतर याबाबत होईल, मात्र एक आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे ती अशी आहे की गोकुळ गीते यांना आता एकनाथ शिंदे यांच्याकडनं थेट बोलावणं आलेलं आहे। गोकुळ गीते हे अपक्ष उमेदवार होते, मात्र आता गोकुळ गीते यांना एकनाथ शिंदेंकडनं निरोप आलेला आहे। एक विशेष विमानाने गोकुळ गीते पुढच्या काही वेळामध्ये मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। आपल्यासोबत गोकुळ गीते यांचे सहकारी नाना गामणे आहेत। नाना, काय निरोप होता? आपण उदय सामंत साहेबांना फोन लावला होता आणि नेमकं काय घडलंय? सरांचा आत्ताच कॉल झाला सावंत साहेबांचा, शिंदे साहेबांकडून आम्हाला निरोप आला। आम्हाला थोड्या वेळामध्ये 1 वाजता ओझर एअरपोर्ट विमान येतं आहे, आम्ही 2 वाजता मुंबईकर रवाना होत आहे। काय म्हटलंय त्यांनी फोनवरती? काय संवाद झाला? नाही, आमचा संवाद काय झाला, त्यांनी सांगितलं मुंबईला यायचं, आम्ही त्यांच्या आज्ञाधारक आहे आणि आम्ही आता मुंबईला जातो आहे। मात्र तुम्ही पहिली आज्ञा पाळली नाही, निवडून आलेत आता? नाही, आज्ञा तर पाळली होती, पण आता काय जास्त बोलण्यात मजा नाही आणि सगळं इलेक्शन हे जनतेने आणि मतदारांनी हातात घेतलेलं होतं, बाकी काही। मात्र आपण आता म्हणजे गिरीश महाजनांच्या निकटवर्ती अशी ओळख होती, मात्र आता पुन्हा शिंदेची शिवसेना आपल्याला जवळ करते आणि आपण आता विमानात बसताय ते विमान शिंदेच्या शिवसेनेचं आहे। नाही, याच्यात गोकुळ गीते विषय वेगळा आणि गणेश गीते विषय वेगळा आहे। हे गोकुळ गीते तिकडे झाले, गणेश गीते या इलेक्शनमध्ये कुठे नव्हते। दीपाली गीते आणि गणेश गीते या युतीच्या इलेक्शनमध्ये आमच्याबरोबर नव्हते। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवलं तिकडे जाण्यात? तिकडे जातो आम्ही, एकनाथ शिंदे शिंदे साहेबांकडे। कोणी फोन केला होता यासाठी? सावंत साहेबांनी। काय निरोप दिला त्यांनी? काय नाही, मुंबईकर तुम्हाला विमान पाहतो, तुम्ही मुंबईला येऊन जा। मुंबईला बोलवलेलं? हो। आता तुम्ही कधी जाणार आहात मुंबईला? किती वाजता विमान येणार आहे? 2 वाजेपर्यंत आम्ही एअरपोर्टवर पोहोचतोय, ओझर एअरपोर्टवरून, आणि आम्ही तिकडे मुंबईला रवाना होत आहे। किती वाजता आणि कोण कोण जाणार आहे? गोकुळ गीते जात आहे, गोकुळ गीतेबरोबर त्यांचे मिसेस आणि आमचे 2 मित्र जातो आम्ही, अमोल भालेराव आणि दीपक शिरसाट। मग तिथे जाऊन प्रवेश करणार काय? तिथे गेलो ठरवून, आता सर जे आदेश देतील त्या पद्धतीने। शिंदे साहेब। शिंदे साहेबांच्या आदेशानुसार? हो। आपण बघतोय प्रियंका, ही आत्ताची सगळ्यात मोठी घडामोड नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतली आहे। गोकुळ गीते यांना फोन आलेला आहे, त्यांच्या फोनवरती स्वतः उदय सामंत यांनी फोन केलेला होता। आपण देखील तो फोन ऐकलेला आहे की उदय सामंतांनी एक विशेष विमान मुंबईवरून नाशिकला पाठवलेलं आहे। पुढच्या काही वेळामध्ये हे विमान नाशिक विमानतळावरती येईल आणि या विशेष विमानाने आता हे जे विजयी उमेदवार आहे, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते, हे आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडनं त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय। एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। एकनाथ शिंदेंचे उमेदवार नरेंद्र दराडे या निवडणुकीत पराभूत झाले, मात्र जे विजयी झालेले आहे गोकुळ गीते, त्यांना आता गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडनं केला जातोय आणि यासाठीची जबाबदारी मंत्री उदय सामंतांवर देण्यात आलेली आहे। मंत्री उदय सामंत पुन्हा एकदा आता मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालेला आहे। दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदेंकडे या सगळ्यांना घेऊन नेलं जाणार आहे अशी माहिती दिलेली आहे। आपण हा फोन देखील ऐकलेला आहे। कशा स्वरूपाची ही घडामोड जी आहे ती नाशिकच्या राजकारणामध्ये घडलेली आहे। गोकुळ गीते यांना आता शिंदेच्या शिवसेनेने गळाला लावलेला आहे। एकनाथ शिंदे हे आता पुन्हा एकदा गोकुळ गीते यांना घेणार आहेत, अर्थात त्यांना आपल्या पक्षात घेणार का असा प्रश्न आहे। यासाठी उदय सामंत थेट आता मुंबईहून नाशिकला विशेष विमान येत आहे। नाशिकच्या ओझर विमानतळावरनं गोकुळ गीते आता मुंबईकडे जातील, त्यानंतर त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील। मात्र अगदी स्पष्ट आहे, नरेंद्र दराडे हे महायुतीचे उमेदवार अर्थात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांचा पराभव झाला। त्यांच्या पराभवानंतर देखील आता गोकुळ गीतेंना शिंदेच्या शिवसेनेमध्ये घेण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरू केलेल्या आहे।